हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी आपल्याला 2 अतिशय प्रभावी असे उपाय आपल्या घरामध्ये करायचे आहेत। त्यामुळे आपल्या घरावरती देवी लक्ष्मीची अखंड कृपा राहील, देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर निवास करेल। तर पहा, तुम्ही जर हे व्रत करत असाल किंवा करत नसाल तरी देखील तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी हे 2 उपाय केल्यामुळे प्रचंड लाभ होणार आहे। या व्रताची फलश्रुती तुम्हाला मिळणार आहे। तर मार्गशीर्ष महिना हा सर्व महिन्यांमध्ये सर्वश्रेष्ठ महिना मानला जातो। त्याचबरोबर तो श्रीकृष्णांना सुद्धा अतिशय प्रिय असा महिना आहे। श्रीकृष्ण म्हणजे साक्षात श्री हरी श्री विष्णूंचा अवतार आहेत आणि त्यामुळे या महिन्यामध्ये आपल्याला प्रत्येक गुरुवारी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत असे कोणते उपाय करायचे आहेत, त्यामुळे आपल्या घरावरती साक्षात श्री हरींची कृपा दृष्टी राहील। तर पहा, मार्गशीर्ष महिन्यामध्ये आलेल्या प्रत्येक गुरुवारी आपण महालक्ष्मीची सेवा उपासना करत असतो। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुरुवारचा दिवस हा श्री हरी विष्णूंना सुद्धा समर्पित आहे आणि त्यामुळे या शुभ संयोगावरती आपण जर हे उपाय केलेत तर आपल्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता भासणार नाही। एवढे हे प्रभावशाली उपाय आहेत। तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। तर पहा, मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी आपल्याला पहाटे लवकर उठायचं आहे। उठल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला घराचं मुख्य प्रवेशद्वार उघडायचं आहे। थोडा वेळासाठी का होईना आपल्याला दरवाजा हा उघडून ठेवायचा आहे। घरासमोरील जागा स्वच्छ करून घ्यायची आहे। पाण्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद, त्याचबरोबर गोमूत्र, खडे मीठ टाकून आपल्याला त्या पाण्याने अंगणामध्ये सडा टाकायचा आहे। पहाटे 3:30 पासून ते 6:30 पर्यंत देवी लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते आणि त्यामुळे या वेळेमध्ये आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार हे आपल्याला उघडलंच गेलं पाहिजे। तसं तरी ही गोष्ट रोज नित्यनियमानं केली गेली पाहिजे, पण रोज शक्य नसेल तर किमान मार्गशीर्ष महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी ही गोष्ट आवर्जून करायची आहे। त्यानंतर आपल्याला शुचिर्भूत होऊन यायचं आहे। आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे। घराच्या बाहेरील उंबरठा सुद्धा आपल्याला आंघोळीनंतरच पुसून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हळदीचे काही उपाय करायचे आहेत, जे आपण प्रत्येक गुरुवारी नित्यनियमाने करत असतो। कारण यामुळे श्री हरी श्री विष्णूंची विशेष कृपा आपल्या घरावरती राहते। मुख्य प्रवेशद्वार आपल्याला स्वच्छ पुसून घेतल्यानंतर थोडीशी हळद घेऊन त्यामध्ये गोमूत्र, गुलाबजल मिक्स करून आपल्याला त्या हळदीने आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती एक स्वस्तिक काढायचं आहे। स्वस्तिक हे शुभचिन्ह श्री हरी श्री विष्णूंचं प्रतीक मानलं जातं। ज्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर हे स्वस्तिक शुभचिन्ह काढलेलं असतं त्या घराकडे देवी लक्ष्मी आकर्षित होते आणि तिचं त्या घरामध्ये आगमन होत असतं। नुसतं स्वस्तिक शुभचिन्ह काढून चालणार नाही, तर त्याची पंचोपचारे आपल्याला पूजन सुद्धा करायचं आहे, ज्यामध्ये हळदी कुंकू, अक्षदा, धूपदीप वगैरे ओवाळून घ्यायचं आहे। तर पहा, दिवाळीच्या वेळेसच आपण आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला देवी लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी तिच्या स्वागतासाठी कवडांचं तोरण लावलेलं आहे। तुम्ही अजून सुद्धा हे तोरण लावलेलं नसेल तर मार्गशीर्ष महिना सुरू होण्यापूर्वीच गुरुवार पूर्वीच तुम्हाला हे तोरण आणून लावायचं आहे। त्या तोरणासोबतच तुम्हाला आंब्याच्या पानांचं तोरण सुद्धा दर गुरुवारी न चुकता मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचं आहे। तर पहा, हे साधे साधे उपाय आपण ज्यावेळेस करतो ना तर त्यावेळेस आपल्या घरामध्ये चमत्कारिकरित्या बदल हे घडून येताना दिसत असतात आणि तुम्हाला त्याचे लाभ सुद्धा जाणवत असतात। एवढे हे प्रभावशाली उपाय असतात। आता मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी देवपूजेच्या आधी आपल्याला सगळ्यात आधी ज्यांचं पूजन करायचं आहे तो म्हणजे आपल्या घराचा उंबरठा। आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारातूनच सकारात्मक आणि नकारात्मक या 2 प्रकारच्या ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात। देवी लक्ष्मीचं आगमन दिवसभरामध्ये आपल्या घरामध्ये व्हावं तर तिच्या स्वागतासाठी, तिला घराकडे आकर्षित करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला उंबरठ्याचं पूजन करायचं आहे, ज्यामध्ये उंबरठ्यावरती आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे। उंबरठ्याचं पंचोपचारे पूजन करायचं आहे। उंबरठ्याच्या बाहेर आपल्याला दिवे प्रज्वलित करायचे आहेत। आता सकाळी सुद्धा तुम्हाला हे दिवे प्रज्वलित करायचे
करायचे आहेत आणि असेच दिवे तुम्हाला संध्याकाळी सुद्धा दिवे लागण्याच्या वेळेला प्रज्वलित करायचे आहेत। आता हे दिवे दिवसभर सुरू राहावेत असं काही नाही, पण थोडा वेळासाठी म्हणजे 6:30च्या आधीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे। त्यानंतर तुम्ही उपाय केला तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही। तर सकाळी 6:30च्या आधीच हे 2 दिवे आपल्याला उंबरठ्याच्या बाहेर प्रज्वलित करायचे आहेत। देवी लक्ष्मीच्या स्वागतासाठी आपल्याला अशा प्रकारे तयारी करायची आहे। हे दिवे तुम्ही शुद्ध गाईच्या तुपापासून सुद्धा प्रज्वलित करू शकता। शक्य असेल तर पिंपळाच्या पानांचं आसन या दिव्यांना तुम्हाला द्यायचं आहे। आता पिंपळाची पानं तुमच्याकडे नसतील तर फुलांच्या पाकळ्या सुद्धा तुम्ही खाली टाकू शकता किंवा तांदळाचं आसन देऊ शकता किंवा एखादी छोटीशी प्लेट या दिव्याखाली ठेवू शकता। कारण दिव्यांना नेहमी आसन असावं। उंबरठ्या बाहेर ज्यांना 2 दिवे प्रज्वलित करणं शक्य नसेल तर त्यांनी किमान आपण ज्या वेळेस घरामध्ये प्रवेश करतो त्यावेळेस आपल्या हाताची जी उजवी बाजू असते तिथे एक दिवा प्रज्वलित करावा किंवा तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी घराच्या उंबरठ्याच्या बाहेर द्वारलक्ष्मी दीप सुद्धा प्रज्वलित करू शकता। देवी लक्ष्मीला प्रसन्न करून घेणारी ही सेवा आहे। हा द्वारलक्ष्मी दीप कशा प्रकारे प्रज्वलित करायचा आहे, काय काय साहित्य तुम्हाला लागणार आहे याबद्दलची माहिती तुम्हाला हवी असेल तर कमेंट करून नक्की सांगा। त्यावरती डिटेल व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करेन। कारण हा जो दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे तर हा नुसताच दिवा नाही तर याखाली आपल्याला कलश सुद्धा ठेवावा लागतो। काही विशेष साहित्यांचा वापर करून हा दीप प्रज्वलित करायचा असतो। उंबरठ्याचं पूजन करून देवी लक्ष्मीच्या आगमनाची सगळी तयारी करून मग आपल्याला देवपूजा करायची आहे। देवपूजेमध्ये आपल्याला श्री हरी श्री विष्णू देवी लक्ष्मीचे विशेष पूजन करायचं आहे। गुरुवारच्या दिवशी पिवळ्या रंगाला अतिशय महत्व आहे। शक्य असल्यास पिवळ्या रंगाची फुलं आपल्याला देवांना अर्पण करायची आहे। गुरुवारच्या दिवशी तुळशीला सुद्धा महत्व आहे। तुळशीचे पूजन या दिवशी करावं। तुळशीला हरिप्रिया विष्णुप्रिया असं म्हटलं जातं आणि तुळशीमध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो आणि त्यामुळे तुळशीला आपल्याला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे ज्यामुळे श्री हरी विष्णू हे आपल्यावरती प्रसन्न होतील आणि त्यांची विशेष कृपा आपल्या घरावरती राहील। तर त्यासाठी एखादी छोटीशी चांदीची वाटी तुमच्याकडे असेल तर त्यामध्ये 1 चमचा तुम्हाला कच्चं दूध घ्यायचं आहे। जास्त घ्यायचं नाहीये कारण जास्त दूध जर आपण तुळशीला अर्पण केलं तर तुळस ही सुकायला लागते। अगदी अर्धा चमचा किंवा अगदी चमचाभर दूध तुम्हाला त्यामध्ये घ्यायचं आहे। चिमूटभर हळद तुम्हाला त्यामध्ये टाकायची आहे आणि हे दूध आपल्याला तुळशीला अर्पण करायचं आहे। हा उपाय तुम्ही प्रत्येक गुरुवारी सुद्धा करू शकता, पण ज्यांना प्रत्येक गुरुवारी करणं शक्य नाही त्यांनी किमान मार्गशीर्ष महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी हा उपाय न चुकता करायचा आहे। तुळशीची पंचोपचारे पूजन करायचे आहे आणि ज्यामध्ये तुळशी समोर आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला लावायचा आहे। हा दिवा तुळशी समोर प्रज्वलित केल्यामुळे देवी लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होत असतं। देवी लक्ष्मी प्रसन्न होते। मार्गशीर्ष पौर्णिमेला अन्नपूर्णा जयंती साजरी केली जाते। तर या महिन्यामध्ये अन्नपूर्णा देवीची विशेष कृपा आपल्यावरती राहावी यासाठी गुरुवारच्या दिवशी अन्नपूर्णा मातेचा स्वयंपाक घरामध्ये स्थापना करून तिचे पंचोपचारी पूजन करायचं आहे। धूप दीप नैवेद्य अर्पण करायचं आहे। असं केल्यामुळे वर्षभर आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता भासत नाही। देवी लक्ष्मी सोबतच देवी अन्नपूर्णेची कृपादृष्टी आपल्या घरावरती राहते। स्वयंपाक घरामध्ये आपल्याला हळदीने स्वस्तिक काढायचं आहे। दर गुरुवारी आपल्याला गॅस ओटा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे। गॅसची पंचोपचारे पूजा करायची आहे। स्वयंपाक घरात सुद्धा बरीचशी नकारात्मकता असते ज्यामुळे बऱ्याचदा आपल्याला स्वयंपाक करत असताना उत्साह वाटत नाही, चिडचिडेपणा होतो आणि या सर्व गोष्टी आपल्या स्वयंपाक घरामध्ये नाहीशा व्हाव्यात यासाठी छोटे छोटे उपाय जर तुम्ही केले तर तुमच्या घरामध्ये देवी अन्नपूर्णेची कृपादृष्टी राहत असते। स्वयंपाकघरामध्ये सुद्धा सकारात्मक ऊर्जेचा संचार राहतो आणि आपल्या कुटुंबियांना आरोग्यदायी लाभ होतात। म्हणून ही गोष्ट आपल्याला गुरुवारच्या दिवशी आवर्जून करायची आहे। यानंतर मार्गशीर्ष गुरुवारचं जर तुम्ही व्रत करत असाल तर त्या व्रताच्या पूजेची मांडणी करून घ्यायची आहे। कथा वाचन हे तुम्हाला दिवे लागण्याच्या वेळेस करायचं आहे। संपूर्ण दिवसभर आपण मार्गशीर्ष गुरुवारची पूजा मांडणी करून ठेवल्यामुळे सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मीचं अस्तित्व जाणवतं आणि त्यामुळे ही पूजा मांडणी तुम्हाला सकाळीच करायची आहे आणि कथा वाचन देवीला महानैवेद्य हा तुम्हाला संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस अर्पण करायचा आहे। आता ज्यांच्या घरामध्ये मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत केलं जातं त्यांनी हे सर्व उपाय करायचे आहेत, पण ज्यांच्या घरामध्ये हे व्रत केलं जात नाही काही कारणास्तव त्यांनी काही उपाय करायचे आहेत ज्यामुळे देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती राहते। व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे उंबरठ्याचं पूजन तुम्ही करू शकता, तुळशीची विशेष सेवा तुम्ही करू शकता, गॅसचं पूजन करू शकता आणि संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस देवी लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी, देवी लक्ष्मीला आपल्या घरामध्ये स्थिर ठेवण्यासाठी हा अतिशय साधा
सोपा प्रभावशाली उपाय तुम्हाला करायचा आहे, ज्यामध्ये तुम्हाला भीमसेनी कापराच्या वड्या तुपामध्ये भिजवून घ्यायच्या आहेत किंवा त्यावरती तुम्ही थोडंसं तूप हे टाकू शकता। शुद्ध गाईचं तूप असेल तर उत्तमच। आणि यासोबतच तुम्हाला 2 अखंड लवंगा घ्यायच्या आहेत, 2 वेलची घेतल्या तरीही चालतील, कोणतीही एक वस्तू घेतली तरीही चालेल। तर या वासामुळे देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते। तर या कापराने आपल्याला पेटवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये टाकलेल्या 2 लवंगामुळे देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि ती स्थिर राहण्यासाठी मदत होते। तर पहा, तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकाला आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मीला स्थिर ठेवायचं असतं। धनसंपत्ती आपल्या घरामधून कधीही जाऊ नये असं वाटत असतं आणि त्यामुळे तुमच्या घरामध्ये मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत हे केलं जात असेल किंवा नसेल केलं जात तरी सुद्धा तुम्ही हे सोपे उपाय करून सुद्धा तुमच्या घरामध्ये देवी लक्ष्मीला आकर्षित करू शकता आणि तिला स्थिर राहण्यासाठी हा उपाय करू शकता। यासोबतच दिवाळीच्या धनत्रयोदशीच्या दिवशी आपण जी कुबेर पोटली तयार केलेली होती तिचं सुद्धा आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी विशेष पूजन करायचं आहे। आता ज्यांना काही कारणास्तव ती पोटली करणं नाही शक्य झालं असेल तर त्यांनी काय करायचं आहे, तर तुम्हाला एक लाल रंगाचा कपडा तुम्ही घेऊ शकता। असा जर तुमच्याकडे कपडा नसेल तर मग तुम्ही ब्लाउजचं पीस हे थोडंसं चौकोनी आकारामध्ये कट करून घ्यायचं आहे। त्यामध्ये तुम्हाला 5 वस्तू टाकायच्या आहेत आणि त्यापासून आपल्याला ती कुबेर पोटली तयार करायची आहे। आता कुबेर पोटली जर तुम्हाला बाजारामध्ये मिळाली तर सगळं साहित्य त्यामध्ये असतंच, तर ती घेऊन किंवा घरातच असलेल्या साहित्यापासून ही कुबेर पोटली तुम्ही बनवू शकता। तर पहा, यासाठी तुम्हाला 5 हळकुंड घ्यायचे आहेत, लेकूरवाळे हळकुंड असावेत। हळकुंडासोबतच तुम्हाला 5 सुपाऱ्या घ्यायच्या आहेत आणि या सुपाऱ्या ज्या आहेत त्या पूजेसाठी लागणाऱ्या सुपाऱ्या तुम्हाला घ्यायच्या आहेत। कोणत्याही उपायासाठी किंवा पूजेसाठी वापरलेल्या सुपाऱ्या घ्यायच्या नाहीयेत। तुमच्या घरामध्ये नवीन सुपाऱ्या असतील तर त्या ठेवा किंवा नवीन सुपाऱ्या तुम्ही विकत आणा। आणि या 2 गोष्टींसोबतच आपल्याला 5 पिवळ्या रंगाच्या कवड्या सुद्धा ठेवायच्या आहेत। पिवळ्या कवड्या तुमच्या घरामध्ये नसतील तर मार्गशीर्ष महिन्याच्या आधी ते खरेदी करून आणायच्या आहेत। त्यानंतर त्या तुम्हाला 5 कवड्या ठेवायच्या आहेत, 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे आणि त्यासोबत अजून एक गोष्ट तुम्हाला ठेवायची आहे, ती म्हणजे 5 अखंड लवंगा। फुल असलेल्या तुम्हाला लवंगा ठेवायच्या आहेत, तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात किंवा कोणत्याही प्रकारच्या उपायासाठी वापरलेल्या लवंगा तुम्हाला वापरायच्या नाहीयेत। तर या 5च वस्तू आपल्याला या पोटलीमध्ये ठेवायच्या आहेत आणि ही पोटली तयार करत असताना त्याआधी सगळ्या वस्तूंवरती आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे। नुसतीच पोटली तयार करायची नाहीये आणि त्यावरती आपल्याला काही सेवा सुद्धा कराव्या लागतील, तरच त्याचा प्रभाव तुम्हाला तुमच्या घरामध्ये दिसून येईल। तर या सर्व वस्तू ठेवल्यानंतर मग आपल्याला याची एक पोटली तयार करायची आहे। तर या कपड्याच्या जागी तुम्हाला एखादा बटवा मिळाला बाजारामध्ये, आजकाल बटवे सुद्धा हे मिळतातच, तर त्या बटव्यामध्ये सुद्धा तुम्ही या 5 वस्तू ठेवू शकता आणि ती पोटली तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे। पण तिजोरीमध्ये ठेवण्याच्या आधी आपल्याला या 5 वस्तूंना मार्गशीर्ष महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी अभिमंत्रित करायचं आहे। तर अभिमंत्रित करण्यासाठी काय करायचं आहे, ज्या कपड्यामध्ये तुम्ही या वस्तू ठेवलेल्या आहेत त्या कपड्याला गाठ मारून घ्यायची आहे, त्याची एक पोटली तयार करायची आहे। गाठ जास्ती मारू नका, कारण आपल्याला प्रत्येक वेळेला या वस्तू मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी उघडून देवी लक्ष्मी समोर ठेवायची आहे आणि ज्या वेळेला सेवा करायची आहे त्यावेळेला एक गाठ मारून ही पोटली आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायची आहे। आपल्याला देवीची म्हणजे महालक्ष्मीची गुरुवारच्या दिवशी आपण जे पूजन करत असतो त्याच्यामध्ये आपण कथा वाचन करत असतो, पंचोपचार पूजन नैवेद्य वगैरे अर्पण केल्यानंतर आपण भीमसेनी कापूर लवंगा जाळायचे आहेत आणि त्यानंतर मग आपल्याला ही सेवा करायची आहे। तर बघा, उजव्या हातामध्ये किंवा दोन्ही हातामध्ये तुम्ही पोटली ही पकडायची आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी अशाच प्रकारे तुम्हाला ही पोटली अभिमंत्रित करायची आहे। त्यासाठी तुम्हाला एक वेळेला श्री सुक्तमचं आणि एक वेळेला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि या पोटलीला अभिमंत्रित करून मग ती आपल्याला तिजोरीमध्ये ठेवायची आहे। या उपायामुळे तुमच्या घरामध्ये वर्षभर देवी लक्ष्मीची कृपा राहील, कशाचीही कमतरता भासणार नाही, एवढा हा प्रभावशाली उपाय आहे। सांगितलेले सर्व उपाय तुम्ही नक्की करून बघा, तुमच्या घरामध्ये तुम्हाला फरक हा नक्कीच जाणवेल। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।